नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमी अकोला एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण ऋतुचक्र या लेसनवर माहिती बघूया। ऋतुचक्र म्हणजे काय? तर ऋतुचक्रामध्ये आपले प्रमुख 3 ऋतू येतात, जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। तसंच त्याचे उपऋतू येतात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, आणि येतात मराठी महिने। म्हणजे ऋतुचक्र या लेसनमध्ये प्रमुख 3 ऋतू, त्याचे उपऋतू, मराठी महिने आणि कोणते मराठी महिने कोणत्या ऋतूमध्ये वाटले गेलेले आहे, इंग्रजी महिन्यांचे मराठी नाव कोणते आहे, त्यांचा क्रम, जो इंग्रजी महिन्याचा जो क्रम आहे तोच मराठीचा असतो का की वेगळा असतो, या सगळ्याची माहिती आपण ऋतुचक्र या लेसनमध्ये घेऊया। तर चला शिकूया ऋतुचक्र हा लेसन। भारतामध्ये प्रमुख 3 ऋतू मानले जातात। भारतामध्ये प्रमुख 3 ऋतू, नंबर 1 वर आहे उन्हाळा, नंबर 2 वर आहे पावसाळा आणि नंबर 3 वर आहे आपला हिवाळा। प्रमुख 3 ऋतू उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। आणि प्रमुख ऋतूचे उपऋतू म्हणजे उपप्रकार आपले 6 मानले जातात। 6 कोणते? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर, हे आपले उपप्रकार म्हणजे उपऋतू। आणि या 6ची वाटणी प्रमुख 3 ऋतूंमध्ये झालेली आहे। म्हणजे वसंत आणि ग्रीष्म हे 2 ऋतू येतात उन्हाळ्यामध्ये, वर्षा आणि शरद हे 2 ऋतू येतात पावसाळ्यामध्ये, हेमंत आणि शिशिर हे 2 ऋतू येतात आपले हिवाळ्यामध्ये। म्हणजे अशी 6ची वाटणी या प्रमुख 3 ऋतूमध्ये केलेली आहे। म्हणजे उन्हाळ्यामध्ये 2 ऋतू, पावसाळ्यामध्ये 2 ऋतू आणि हिवाळ्यामध्ये 2 ऋतू, असे उपप्रकारांची 3 मध्ये वाटणी झालेली आहे। परत उन्हाळ्यामध्ये आपले मराठी महिने 4 येतात। उन्हाळ्यामध्ये मराठी महिने 4 कोणते? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ। पावसाळ्यामध्ये परत 4 महिने, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, असे 4 महिने येतात पावसाळ्यामध्ये। आणि हिवाळ्यामध्ये परत 4 महिने, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, असे 4 महिने येतात मराठी हिवाळ्यामध्ये। म्हणजे जे आपले 12 महिने आहे त्या 12 महिन्याची वाटणी 4 टप्प्यामध्ये झालेली आहे। म्हणजे 4 महिने उन्हाळ्यामध्ये, 4 महिने पावसाळ्यामध्ये, 4 महिने हिवाळ्यामध्ये, अशी 12ची वाटणी झालेली आहे। तर हे आपले मराठी महिन्यांची नावं आणि हे आपली इंग्रजी महिन्यांची नावं। इंग्रजी महिन्यांचा क्रम वेगळा राहील आणि मराठी महिन्यांचा क्रम वेगळा असेल। ओके, तर आधी आपण हे जे उपप्रकार आहे, आपले ऋतूंचे जे उपप्रकार आहे किंवा आपले जे उपऋतू आहे त्यांचे आधी आपण वैशिष्ट्य बघूया। कोणता ऋतू कोणत्या कारणासाठी ओळखला जातो, हाही भाग महत्त्वाचा आहे। कारण पेपरला असं येतं की कोणत्या ऋतूमध्ये सर्व सृष्टी हिरवीगार होते, तर आपल्याला आन्सर सांगता येत नाही। कोणत्या ऋतूमध्ये सर्व सृष्टी हिरवीगार होते, तर उत्तर आहे आपलं शरद। तर हे आपण ऋतूंचे वैशिष्ट्य बघूया क्रमानुसार। तर वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर येतो, झाडांना नवीन पालवी फुटते। ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य तापतो, म्हणजे कडाक्याचं ऊन लागतं ग्रीष्म ऋतूमध्ये। त्यानंतर वर्षा ऋतूमध्ये पावसाला सुरुवात होते आणि शरद ऋतूमध्ये पाऊस निघून जाऊन सर्व सृष्टी हिरवीगार होते। हेमंत ऋतूमध्ये थंडीला सुरुवात होते, कडाक्याची थंडी लागते हेमंत ऋतूमध्ये। आणि शिशिर ऋतूमध्ये झाडांची पतझड होते, म्हणजे झाडांची जी पाणी असतात, झाडांची जे पाणी असतात ती गळून पडतात। तर हे झाले यांची वैशिष्ट्ये। वसंतमध्ये आंब्याला मोहर येईल, ग्रीष्ममध्ये सूर्य तापेल, वर्षामध्ये पावसाला सुरुवात होईल, शरद ऋतूमध्ये पाऊस निघून जाऊन सर्व सृष्टी हिरवीगार असेल, हेमंत ऋतूमध्ये थंडी लागेल आणि शिशिर ऋतूमध्ये झाडांची पतझड असेल। हे झाले ऋतूंचे उपप्रकार जे आहेत त्यांची वैशिष्ट्ये। आणि या 6 ऋतूमध्ये ऋतूचा राजा म्हणून ओळखला जातो वसंत ऋतू, आणि पावसाची राणी म्हणून ओळखले जाते वर्षा। ओके, हे झाले आपले प्रमुख 3 ऋतू आणि हे जे उपप्रकार म्हणजे उपऋतू। ओके, त्यानंतर आहे बघा चैत्र, मराठी नवीन वर्ष जे सुरू होते ते गुढीपाडवा म्हणजे चैत्रपासून सुरू होते। आणि इंग्रजीनुसार जे साल बदलते ते जानेवारीपासून। जानेवारी हा पहिला महिना आणि जानेवारीचं मराठी नाव पौष आहे, पण पौष हा मराठीनुसार हिंदू वर्षानुसार पहिला महिना नाही आहे, तर पौष हा हिंदू वर्षानुसार मराठीनुसार 10वा महिना आहे।
म्हणजे सांगायचं असं आहे की इंग्रजी महिन्यांचा क्रम वेगळा आणि मराठी महिन्यांचा क्रम वेगळा. जसं बघा, आता इथे जानेवारी हा पहिला महिना आहे. जानेवारीचं मराठी नाव पौष आहे. तर पौष हा 10वा महिना आहे. फेब्रुवारी हा इंग्रजीनुसार दुसरा महिना आहे आणि फेब्रुवारीचं मराठी नाव आहे माघ. तर माघ हा दुसरा महिना नाही, माघ हा 11वा महिना. म्हणजे जानेवारी हा पहिला महिना, जानेवारीचं मराठी नाव पौष आहे, पण पौष हा पहिला महिना नाही मराठी वर्षानुसार किंवा हिंदू वर्षानुसार. तर पौष हा 10वा महिना. ओके, तर आपण यांचा क्रम बघूया. जानेवारी हा पहिला महिना, पौष हा आपला 10वा महिना, फेब्रुवारी हा दुसरा महिना आणि माघ हा मराठीनुसार 11वा महिना, मार्च हा इंग्रजीनुसार तिसरा महिना, तर फाल्गुन हा मराठीनुसार हिंदू वर्षानुसार 12वा महिना, एप्रिल हा इंग्रजीनुसार 4था महिना, तर चैत्र हा मराठीनुसार हिंदू वर्षानुसार पहिला महिना, मे हा 5वा महिना आणि वैशाख हा दुसरा महिना, जून हा इंग्रजीनुसार 6वा महिना आणि मराठी वर्षानुसार ज्येष्ठ हा आपला तिसरा महिना, जुलै हा 7वा महिना आणि जुलैचं नाव आहे आषाढ. तर आषाढ हा 7वा महिना नाही आहे, तर आषाढ हा 4था महिना, चैत्र 1, वैशाख 2, ज्येष्ठ 3 आणि आषाढ 4. ऑगस्ट हा इंग्रजीनुसार 8वा महिना, तर मराठीनुसार श्रावण हा 5वा महिना, सप्टेंबर हा इंग्रजीनुसार 9वा महिना, तर भाद्रपद हा मराठीनुसार 6वा महिना, ऑक्टोंबर हा 10वा महिना, तर अश्विन हा हिंदू वर्षानुसार मराठीनुसार 7वा महिना, नोव्हेंबर हा 11वा महिना, तर कार्तिक हा 8वा महिना, डिसेंबर हा 12वा महिना, तर मार्गशीर्ष हा 9वा महिना. म्हणजे इंग्रजीचे क्रम वेगळे आणि मराठी महिन्यांचे क्रम वेगळे. त्याचसोबत आपल्याला हे पण माहीत पाहिजे की कोणत्या इंग्रजी महिन्याचं मराठी नाव कोणतं आहे. तर आपण इंग्रजीनुसार मराठी महिन्याची नावंसुद्धा ओळखून घेऊ. जसं जानेवारीचं मराठी नाव आहे पौष, फेब्रुवारीचं मराठी नाव आहे माघ, मार्च महिन्याचं मराठी नाव आहे फाल्गुन, एप्रिलचं मराठी नाव आहे चैत्र, मे आहे वैशाख, जूनचं मराठी नाव आहे ज्येष्ठ, जुलै आषाढ, ऑगस्ट श्रावण, सप्टेंबर भाद्रपद, ऑक्टोंबर अश्विन, नोव्हेंबर कार्तिक, डिसेंबर मार्गशीर्ष अशी मराठी महिन्यांची नावं आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, एप्रिल ते जुलै हे 4 महिने आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणि एप्रिल, मे, जून, जुलै म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 4 महिने येतात पावसाळ्यामध्ये. म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर हे येतात पावसाळ्यामध्ये आणि डिसेंबर ते मार्च असे 4 महिने येतात आपले हिवाळ्यामध्ये. म्हणजे हे झाले आपली यांची वाटणी. म्हणजे 12 जे महिने आहेत त्या 12 महिन्यांची 4 महिन्यामध्ये 3 ऋतूमध्ये वाटणी केलेली आहे. ओके, आता वसंत आणि ग्रीष्म हे 2 ऋतू उन्हाळ्याचे उन्हाळ्याचे उपऋतू आहे. वर्षा आणि शरद हे 2 उपऋतू पावसाळ्याचे आहे. हेमंत आणि शिशिर हे 2 उपऋतू हिवाळ्याचे आहे. ओके, आता याच्यामध्ये पेपरला प्रश्न विचारले जातात की हिंदू वर्षानुसार 12वा महिना कोणता. आपल्याला हिंदू वर्षानुसार विचारलेलं आहे, इंग्रजी महिन्यानुसार विचारले नाही आहे. हिंदू वर्षानुसार किंवा मराठीनुसार 12वा महिना कोणता, तर लगेच नाही सांगायचं. डिसेंबर म्हणजे काय होते मार्गशीर्ष, मग मार्गशीर्ष 12वा महिना. बिलकुल नाही, उत्तर चुकलेलं आहे. तर मराठी वर्षानुसार हिंदू वर्षानुसार 12वा महिना कोणता, तर उत्तर आहे आपलं फाल्गुन. आणि मार्च म्हणजे फाल्गुन होते, पण मार्च हा तिसरा महिना. मार्चचं मराठी नाव फाल्गुन आहे, पण फाल्गुन हा तिसरा महिना नाही मराठीनुसार, तर तो 12वा महिना. बघा, मार्च हा तिसरा महिना, मार्चचं मराठी नाव आहे फाल्गुन, तर फाल्गुन हा 12वा महिना. कारण तुम्हाला चैत्रपासनं नंबर 1वर तो क्रम लावायचा आहे. चैत्र नंबर 1वर येईल, वैशाख नंबर 2वर येईल. आपलं काय अजून वैशाखनंतर कोणतं येते, चैत्र, वैशाख, त्यानंतर ज्येष्ठ हा तिसरा महिना. म्हणजे चैत्रपासनं तर फाल्गुनपर्यंत इथनं 1 नंबर असा 12पर्यंत मोजायचे. आणि ते जानेवारीपासून तर आपले डिसेंबरपर्यंत असे 12 महिने.
तर इंग्रजीचा क्रम वेगळा आणि मराठी महिन्यांचा क्रम वेगळा. त्याचसोबत पेपरला असं विचारलं जातं की कोणत्या मराठी महिन्यामध्ये नागपंचमी किंवा रक्षाबंधन हा सण येतो. मग तुम्हाला माहिती जरी असेल की रक्षाबंधन आणि नागपंचमी हे ऑगस्टमध्ये येतात. मग आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिन्याचं मराठी नाव श्रावण आहे. मग तुम्ही त्यानुसार त्यांचे सणवार काढू शकता. पण त्याआधी तुम्हाला इंग्रजी महिन्यांचे कोणती मराठी नाव आहेत हा भाग आधी पाठ करणे गरजेचं आहे. भारतामध्ये प्रमुख हे 3 ऋतू येतात. भारताचा विस्तार भरपूर मोठा आहे. त्यानुसार ऋतुचक्र बदलतो. पण महाराष्ट्रामध्ये आपले या 3 ऋतूनुसार आपलं ऋतुचक्र चालते. आणि या लेसनवर नवोदय परीक्षा, स्पर्धा परीक्षा याच्यासुद्धा प्रश्न विचारले जातात. पण मुलांना मराठी महिन्यांची नावं सहसा क्रमानुसार पाठांतर त्यांची नसतात किंवा कधीकधी इंग्रजी महिन्यानुसार त्याला कोणतं मराठी नाव आहे हाही भाग माहिती नसतो. तर हा भाग पूर्ण लक्षात घ्यायचा आहे. लेसन महत्त्वाचं आहे, बिलकुल काही कठीण नाही आहे. तर आज आपण काय घेतलेलं आहे, भारतात प्रमुख 3 ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि ऋतूचे उपप्रकार आपण 6 घेतले. 6 कोणते? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. काय घेतली आपण त्यांची वैशिष्ट्ये? वसंतमध्ये आंब्याला मोहर येतो, झाडांना नवीन पालवी फुटते. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य तापतो. वर्षा ऋतूमध्ये पावसाला सुरुवात होते. शरद ऋतूमध्ये पाऊस निघून जाऊन सर्व सृष्टी हिरवीगार होते. हेमंत ऋतूमध्ये थंडी लागते आणि शिशिर ऋतूमध्ये पतझड हा महिना येतो. म्हणजे झाडांची जी पिवळी पडलेली पाने असतात ती झाडांची गळून पडतात. म्हणजे झाड हे निष्पन्न होते, झाडाला पान राहत नाही. तर असं झाले ते त्यांची वैशिष्ट्ये. आणि आता इंग्रजीनुसार मराठी नावं कोणतं हा पण भाग आपल्याला पाठांतर करायचा आहे. कारण असं विचारलं होतं एप्रिल चैत्र द ऑगस्ट काय माहीत पाहिजे. एप्रिल चैत्र तर नक्कीच ऑगस्ट म्हणजे काय असेल? श्रावण. तर आपल्याला इंग्रजी महिन्यांची मराठी नाव परत एकदा लक्षात घेऊया. जानेवारीचं मराठी नाव आहे पौष. जानेवारी पौष. फेब्रुवारीचं आहे माघ. फेब्रुवारी महिन्याचं नाव आहे माघ. मार्चचं मराठी नाव आहे फाल्गुन. मार्च महिन्याचं मराठी नाव आहे फाल्गुन. एप्रिलचं मराठी नाव आहे चैत्र. एप्रिलचं चैत्र. मेचं आहे वैशाख. मे महिन्याचं मराठी नाव आहे वैशाख. जूनचं आहे ज्येष्ठ. जून महिन्याचं मराठी नाव आहे ज्येष्ठ. जुलै महिन्याचं मराठी नाव आहे आषाढ. जुलैनंतर येते ऑगस्ट. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्टचं मराठी नाव आहे श्रावण. सप्टेंबर. ऑगस्टनंतर सप्टेंबर. सप्टेंबरचं मराठी नाव आहे भाद्रपद. ऑक्टोबरचं मराठी नाव आहे अश्विन. नोव्हेंबरचं मराठी नाव आहे कार्तिक. डिसेंबरचं मराठी नाव आहे मार्गशीर्ष. डिसेंबरचं मार्गशीर्ष. आणि जानेवारी पौष. असे आपल्याला इंग्रजी महिन्यांचे मराठी नाव माहिती लागतात. ओके. तर प्रमुख 3 ऋतू उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि उपऋतू 6 आणि 6ची वाटणी 3 प्रमुख प्रकारामध्ये झालेली आहे. मराठी महिन्यांची नावं क्रमानुसार पाठ करा. इंग्रजी महिन्याची नावं पाठ होतातच. आणि इंग्रजी महिन्यानुसार तुम्हाला सणवार माहीत असेल आणि इंग्रजी महिन्याची मराठी नाव तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्या मराठी महिन्यानुसार ते सणवार तुम्ही ओळखू शकता. ओके. तर जसं आता मी म्हटलं की मेचं मराठी नाव कोणतं लगेच सांगता आलं पाहिजे वैशाख. एप्रिलचं मराठी नाव कोणतं लगेच सांगता आलं पाहिजे चैत्र. मी म्हटलं तुम्हाला फेब्रुवारीचं मराठी नाव कोणतं लगेच आठवलं पाहिजे माघ. म्हणजे हा लेसन तुम्हाला मराठी महिन्याची नावं पाठ करायची असेल तुम्हाला हा लेसन 2-3दा स्वतः रिवाईज करावा लागेल. तर मराठी महिन्याची नावं सगळे पाठ होऊन जातात आणि महत्त्वाचा लेसन आहे. तर आता आपण थोडी ऋतुचक्र या लेसनवर काही प्रश्न बघूया. ऋतुचक्र या लेसनवर आपण काही प्रश्न बघूया. ऋतुचक्रामध्ये पहिला प्रश्न आपण घेतला, हिंदू वर्षाचा 5वा महिना कोणता? काय आहे प्रश्न? हिंदू वर्षाचा 5वा महिना कोणता? पर्याय आहेत वैशाख, फाल्गुन, श्रावण आणि माघ. तर त्यांनी विचारलं आपल्याला हिंदू वर्षाचा 5वा महिना. तर उत्तर आहे आपलं. मग उत्तर आपल्याला कसं कळायचं? उत्तर तर आपलं आहे श्रावण. मग आता श्रावण कसं? श्रावणच का? बाकीचे उत्तर का नाही आहे? तर चैत्र हा आपला मराठीनुसार पहिला महिना.
नंबर 2 आहे चैत्र, नंतर आहे वैशाख हा दुसरा महिना, नंतर ज्येष्ठ हा आपला तिसरा महिना. चैत्र म्हणजे होते एप्रिल, वैशाख म्हणजे होते मे, जून म्हणजे होते ज्येष्ठ, त्यानंतर जुलै म्हणजे होते आषाढ आणि ऑगस्ट म्हणजे होते आपला श्रावण. ओके. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे एप्रिलचं मराठी नाव चैत्र आहे. चैत्र नंबर 1, वैशाख नंबर 2, ज्येष्ठ 3, आषाढ 4, तर श्रावण 5. म्हणून उत्तर आहे आपलं श्रावण. वैशाख हा दुसरा महिना आहे, फाल्गुन हा 12वा महिना आहे आणि माघ हा 11वा महिना आहे. तर ओके, हिंदू वर्षाचा 5वा महिना उत्तर आहे आपलं श्रावण. त्यानंतर दिलेलं आहे विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक ओळखा त्याच्यामध्ये पर्याय आहे ग्रीष्म, शिशिर, वर्षा आणि कार्तिक. आता याच्यामध्ये विसंगत घटकमध्ये ग्रीष्म, शिशिर आणि वर्षा हे 3 आहे आपले ऋतूंची नावं, आणि कार्तिक हे ऋतूचं नाव नाही आहे. कार्तिक हे मराठी महिन्याचं नाव आहे. तर उत्तर आहे आपलं कार्तिक. ओके. त्यानंतर आहे सप्टेंबर या महिन्याचे मराठी नाव कोणते. आता इंग्रजी महिन्याचे तुम्हाला मराठी नाव माहिती असेल तर तुम्ही आता इथे आन्सर काढू शकता, अन्यथा काढू शकत नाही. तर काय विचारलेलं आहे, सप्टेंबर या महिन्याचे मराठी नाव कोणते. पर्याय आहे मार्गशीर्ष, भाद्रपद, पौष आणि ज्येष्ठ. मग आता उत्तर आहे आपलं भाद्रपद. मग आता भाद्रपद का, कारण मार्गशीर्ष म्हणजे डिसेंबर होते, भाद्रपद सप्टेंबर, पौष जानेवारी आहे आणि ज्येष्ठ हे जून आहे. म्हणजे जूनचं मराठी नाव ज्येष्ठ आहे, जानेवारीचं पौष आहे, डिसेंबरचं मार्गशीर्ष आहे आणि सप्टेंबरचं भाद्रपद आहे. म्हणून उत्तर आहे आपलं भाद्रपद. ओके. त्यानंतर आहे मे वैशाख तर जुलै काय. मे वैशाख तर जुलै काय, म्हणजे मेचं मराठी नाव वैशाख घेतलेलं आहे, तर आपल्याला जुलै महिन्याचं मराठी नाव कोणतं आहे हा भाग घ्यायचा आहे. तर उत्तर पर्याय आहे आषाढ, कार्तिक, अश्विन आणि चैत्र. त्यांनी विचारलं जुलैचं नाव काय, तर उत्तर आहे आपलं जुलैचं आहे आषाढ. कारण मे वैशाख, मे जसं इथे बघा एप्रिल चैत्र लिहिलं आहे, मे वैशाख लिहिलं आहे, जून ज्येष्ठ लिहिलं आहे, जुलै आषाढ. तर मेचं वैशाख आहे तर जुलैचं येईल आषाढ. आणि कार्तिक म्हणजे नोव्हेंबर महिना, अश्विन म्हणजे ऑक्टोबर महिना, चैत्र म्हणजे एप्रिल. तर उत्तर आहे आपलं मेचं वैशाख तर जुलैचं काय आषाढ. त्यानंतर होळी हा सण मराठी महिन्यात कधी येतो. तर होळी हा सण मराठी महिन्यात येतो मार्चमध्ये, आणि मार्चचं मराठी नाव आहे फाल्गुन. वैशाख म्हणजे मे होते, वैशाखमध्ये मेमध्ये होळी येत नाही. फाल्गुन म्हणजे मार्च, म्हणजे होळी हा सण फाल्गुनमध्ये येतो. जुलै हे नाव आहे, जुलै म्हणजे काय होते याच्यामध्ये आषाढ, आणि श्रावण म्हणजे ऑगस्ट. डायरेक्ट इथे जुलै महिना दिलेला आहे. ओके. तर हे इंग्रजी नाव आहे, हे मराठी नाव आहे, हे मराठी नाव आहे, हे मराठी नाही. पण त्यांनी विचारलं आहे की होळी हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो. तर उत्तर आहे आपलं फाल्गुन, आणि फाल्गुन म्हणजे मार्च. ओके.